आदरणीय माजी नगरसेवक अप्पासाहेबजी माने, सुहासदादा पवार, शिवाजी तात्या, सुहासदादा जगताप, हनुमंतराव पवार यांनी चांगलं मार्गदर्शन स्वच्छ सर्वेक्षण विषयी केलं ते आदरणीय विजयदादा वाटेगावकर, आदरणीय हनुमंतराव दादा, विनोदजी भोसले, राजेंद्र कांबळे, ओंकारजी मुळे, प्रीतमजी यादव, आदरणीय ढेके मेहरबान, शिवराजजी इंगवले, महेशजी कांबळे, जयंतजी बेडेकर साहेब, राहुलजी खराडे दादा, सौ विद्याताई पावसकर वहिनी, आदरणीय सौ अंजली कुंभार वहिनी, सौ अरुणाताई पाटील, आदरणीय घनश्यामजी पेंढारकर साहेब, रणजितजी पाटील, संग्रामजी चव्हाण, चंद्रकांत यादव, कार्यक्रमाला उपस्थित आर.जी. गायकवाड आणि ज्यांच्या पुढाकाराने बैठक होती ते आदरणीय सी.ओ. साहेब प्रशांतजी, त्यांचे सगळे सहकारी, नगरपालिकेचे सगळे पदाधिकारी आणि विशेषतः नगरपालिकेसाठी सातत्यानं कष्ट करणारे सगळे नगरपालिकेचे कर्मचारी, बंधू आणि भगिनी, आज मला मनापासून आनंद एका गोष्टीचा होतोय की नगरपालिकेच्या निवडणुकी होण्याच्या पूर्वी इतकं गोड वातावरण, नगरसेवक इतकं चांगलं एकमेकाविषयी बोलून, हे आमचे असे सगळे 4-5 जण एकमेकाचं नाव घेऊन, एखादा बाहेरचा माणूस आला तर त्याला वाटेल की सगळेच एका पार्टीचे आहेत की काय, इतकं चांगलं वातावरण खेळीमेळीचं हे बघायला मिळालं. ह्याचा आनंद गगनात मावेना इतका आनंद मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेला आहे. खरं तर कधी कधी मला वाटतं की निवडणूक झाल्यानंतर अशी बैठक झाली आणि इतकं एकमेकाविषयी चांगलं बोलले तर 5 वर्ष काम जोरात. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये न्यायालयीन काही बाबी झाल्या आणि त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकींना विलंब झाला. नगरपालिकेच्या निवडणुकी सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत घ्यायच्या नाहीत, त्यांना स्टे दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला, त्याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेची निवडणूक देखील रखडली. पण शेवटी नगरपालिका ही महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तशी गावातली ग्रामपंचायत ही गावासाठी महत्वाची आहे, तशी नगरपालिका ही शहरासाठी महत्वाची आहे. आणि निवडून जाणारे लोकप्रतिनिधी हे शहराचा कारभार चांगल्या पद्धतीने त्यांनी करावा, हे खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीमधलं एक मूलभूत विचार हा अनेक वर्षापासून राहिलेला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुका होण्याचा मार्ग आता सुप्रीम कोर्टाच्या रुलिंग नंतर मोकळा झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्येच हे आजचं जे वातावरण आहे निश्चित राहणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती ही लवकरच आपल्याला कराड शहरामध्ये बघायला मिळेल. मला मनापासून आनंद एका गोष्टीचा आहे की आज विधानसभेचा सदस्य म्हणून गावातले सगळे प्रमुख प्रतिष्ठित लोक, जाणकार लोक हे आज या बैठकीला उपस्थित राहिले. कराड शहराला दैदिप्यमान इतिहास असणारा आपलं कराड शहर, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या शहरामधूनच त्यांचा कार्यकाल सुरू केला. त्यांच्या कार्यकालामध्ये महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. महाराष्ट्राला कराड कळवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून झालं आणि चव्हाण साहेबांचं गाव म्हणून एक वेगळी ओळख आपल्या कराडला त्या काळामध्ये मिळाली. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीचं पहिलं काम हे ज्या चव्हाण साहेबांनी केलं आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुद्धा जे विराजमान झाले त्या चव्हाण साहेबांचा एक मोठा इतिहास, एक मोठा वारसा, एक विचाराची संस्कृती हे आपल्या कराड शहराला मिळाली.
आणि त्यामुळे विधानसभेचा सदस्य म्हणून मी कामाला सुरुवात केली त्यावेळेला पहिला मुद्दा मी विधानसभेमध्ये मांडला की यशवंत परंपरा आमच्या गावाला आहे आणि त्यामुळे या कराड शहराच्या विकासामध्ये आपल्याला भर पाडायचा असेल तर कराडला आपल्याला नेकलेस रोड दिला पाहिजे आणि त्याबरोबरच प्रीती संगम बागेचं रिडेव्हलपमेंट, चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाचं देखील रिडेव्हलपमेंट, एखादं सांस्कृतिक केंद्र आणि रिव्हरफ्रंट रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे अशा प्रकारचा पहिला मुद्दा विधानसभेमध्ये मांडला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर एक पाऊल पुढे जाऊन यांनी साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट केली आहे. त्या आर्किटेक्चरल फर्मला निर्देश केले की तुम्ही जाऊन कराडची पाहणी करा. मी त्याच्यासाठी प्रयत्न केला पण त्यांनी न येण्याची भूमिका घेतली होती काही दिवस. त्यांना असं वाटत होतं की ब वर्ग नगरपालिका आहे आणि मग आम्ही एवढं साबरमतीचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट केलं आणि इथं कुठले पैसे उपलब्ध होणार यांना इतके. आणि आम्ही ज्या पद्धतीनं तिथं मांडणी केली होती त्या पद्धतीनं त्या आर्किटेक्टला वाटलं की खूप मोठा खर्च होईल आणि मग हा इतका सगळा मोठा खर्च कसं काय नगरपालिका करू शकते. राज्य सरकारमध्ये यांचं तर नेमकं किती वजन आहे, यांना किती पैसे मिळणार, त्यामुळे त्या आर्किटेक्चरल फर्म इथं यायला तयार झाली नव्हती. त्यांनी सेंट्रल विस्टाचं देखील काम केलं. कर्तव्यपद जे दिल्लीला झालेलं ते सगळं त्या आर्किटेक्चरल फर्मनी केलेलं आहे आणि आता जे नवीन पार्लिमेंट झालंय ते देखील या आर्किटेक्चरल फर्मनी केलेलं आहे. साहेबांनी सांगितल्यानंतर त्वरित ते इथं आले आणि त्यांनी सगळा आपला परिसर पाहिला आणि त्यांनी नियोजन करण्याच्या बाबतीमध्ये एक भूमिका आता त्या फर्मनी घेतलेली आहे. आपल्याला प्लॅन देखील कराड नगर परिषदेला ते काही दिवसामध्ये देतील आणि कराड नगर परिषदेला प्लॅन दिल्यानंतर नागरिकांची मतं आपण मागवू. त्याच्यामध्ये निवडून जे आलेले लोकप्रतिनिधी आहे किंवा जे माजी लोकप्रतिनिधी सुद्धा असतील भविष्य काळामध्ये त्या सगळ्या लोकांनी एक सामूहिकरित्या जो काही प्लॅन येते त्याच्यामध्ये काही सजेशन देऊन एक इत्तंभूत प्लॅन आपण कराडसाठी तयार करूया. आणि नॅशनल हायवे 4 पासून ते विट्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला जोडणारा नेकलेस रोड, रिटेन्शन वॉल आणि प्रीती संगम बागेची रिडेव्हलपमेंट आणि घाटाची रिडेव्हलपमेंट आणि हे सगळं करत असताना नमामी चंद्रभागा अभियान राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलं. तसं नमामी कृष्णा अभियान हे आज राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यासाठीचं नियोजन हे आज आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये करणं गरजेचं आहे. हे आपण ज्यावेळेस करू त्यावेळेला आध्यात्मिक पर्यटन हे करणं हे भविष्य काळामध्ये माझा उद्देश राहणार आहे की आध्यात्मिक पर्यटन जर का आपण आपल्या शहरामध्ये करू शकलो, स्पिरिच्युअल टुरिझम जर का करू शकलो तर कराडामध्ये इतके प्राचीन मंदिर आहेत. आपलं मारुतीचं मंदिर 1838 साली हे मंदिर उभं केलेलं आहे. 1838 साली म्हणजे इंग्रज सुद्धा पूर्णपणे सत्तेमध्ये नव्हते अशा वेळेला ते मंदिर निर्माण झालेलं आहे आणि इतका मोठा इतिहास आपल्याला आहे. आज पंताचा कोट असेल, नकट्या रावयाची वास्तू असेल की ज्या वास्तूला अनेक वर्षाचा इतिहास आहे. अशा सगळ्या गोष्टींना हेरिटेज प्रॉपर्टीज डिक्लेअर करून आपण एक वेगळ्या प्रकारची कराडला ओळख निर्माण करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला पाहिजे. स्पिरिच्युअल टुरिझम असणारं शहर, चांगले रस्ते असणारं शहर, रिडेव्हलपमेंट घाटाची झालेलं शहर आणि त्याबरोबर ज्या शहरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक नळाला मिळतं, तिथं चांगली STP आहे, जिथं सुवेज ट्रीटमेंट प्लांट असा आहे की नदीमध्ये प्रदूषित एक थेंब सुद्धा पाण्याचा जात नाही असं सुवेज ट्रीटमेंट प्लांट ज्या शहरामध्ये आहे. अशा पद्धतीची नवीन ओळख एक मॉडर्न सिटी म्हणून एक नव्या दमाचं शहर की ज्या शहरामध्ये राहायला मला आवडेल असं महाराष्ट्रातल्या नागरिकांना वाटेल असं शहर निर्माण करायचा आपला उद्देश आहे. आणि त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आता अनेक पावलं टाकावी लागणार आहे. इंग्रजीमध्ये म्हणतात की टू रीच युअर गोल यू हॅव टू टेक बेबी स्टेप्स. म्हणजे एक उद्देश खूप मोठा आहे आपला. हिमालयाच्या टोकावर आपल्याला पोचायचं आहे पण आपण थोडं थोडं करून त्या मार्गाने गेलं तरच हिमालयाच्या टोकापर्यंत आपण पोचू शकू. आणि पोचत असताना तयारी ही आपली चांगली झाली पाहिजे. बरेच वेळेला माझा असा अनुभव आहे की एखादं राजवट असते
ती राज्यामधली असेल, केंद्रामधली असेल किंवा अगदी आपल्या नगरपालिकेमधली देखील राजवट असेल, ती एका विचाराने काम करत असते आणि 5 वर्षांनी सत्तांतर झाल्यानंतर किंवा नवीन लोक आल्यानंतर ती पुढची राजवट दुसरे नियम करते, दुसरे विचार ठेवते. त्यामुळं कन्सिस्टन्सी इन वर्क हे आपल्याला ठेवणं गरजेचं आहे की आपण जर का ठरवलं की 2030 सालापर्यंत आमच्या कराडला हे अपेक्षित आहे, ज्या काही गोष्टी अपेक्षित असतील 2030 पर्यंत ज्या गोष्टी अपेक्षित असतील त्या कोणीही सत्तेमध्ये आलं तर त्यांनी त्या गोष्टी केल्या पाहिजेत. याच्यासाठी थोडीशी पॉलिटिकल मॅच्युरिटी ही देखील आपल्या सगळ्या लीडरशिपमध्ये येणं हे भविष्य काळामध्ये गरजेचं आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी बदल होऊ शकतो, काही गोष्टी कोणाला पटू शकतात, काही गोष्टीत सुधारणा होऊ शकते, काही गोष्टीत बदल होऊ शकते. पण बेसिक जी गोष्ट आहे त्या बेसिक गोष्टींमधून आपण जास्त डायव्हर्शन केलं नाही तर आपली युनिफॉर्म ग्रोथ ही आपल्या शहराची होऊ शकते. आज आपण जे चांगले देश आहेत, प्रगतिशील देश आहेत, प्रगत देश आहेत, या सगळ्या देशांचा देखील अनुभव जर का घेतला तर त्यांची जी मास्टर पॉलिसी असते किंवा विकासाची ब्लूप्रिंट असते ती सहजासहजी ते बदलत नाही. आज आपल्या देशाचा 1 रुपया आणि चायनीज 1 रुपया किंवा चायनीज येन याची व्हॅल्यू ही 1980 साली एकच होती. आमचा 1 रुपया त्यांचा 1 रुपया हे जवळजवळ एक होतं. किंवा देशाची इकॉनॉमी, त्यांची इकॉनॉमी आणि आपली इकॉनॉमी ही एकच होती 1980 साली. आज आपल्या देशाची इकॉनॉमी 4.3 ट्रिलियन आहे आणि चायनाची इकॉनॉमी 20 ट्रिलियन. देशाची लोकसंख्या आपल्या आणि त्यांच्या ही जवळजवळ एक आहे, पण त्यांची इकॉनॉमी 5 पट आहे. त्यांचं डिफेन्स बजेट आपल्या 3पट आहे. हे का होऊ शकलं? आता आपण जवळजवळच आहेत देश तसे. हे यासाठी होऊ शकलं की चायनामध्ये एखादं धोरण ठरलं की दीर्घ काळ त्या धोरणावर काम ते सरकार किंवा ते तिथले लोकप्रतिनिधी करत असतात. आपला डेमोक्रेटिक देश आहे आणि डेमोक्रेटिक आपली सगळी व्यवस्था असल्यामुळं, लोकशाही व्यवस्था आपली असल्यामुळं दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, दर 5 वर्षांनी नवीन लोकप्रतिनिधी येतात आणि मागच्या कारकिर्दीमध्ये काय झालं त्याचा जर का पाठपुरावा व्यवस्थित पुढच्या कारकिर्दीमध्ये येणाऱ्या लोकांनी केला नाही तर भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या गतीनं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे त्या गतीनं डेव्हलपमेंट व्हायला अडचणी निर्माण होतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज जे सगळे लोक आज इथं सभागृहामध्ये उपस्थित आहेत ते सगळे मोठे नेते आहेत, अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे किंवा दूरदृष्टिकोन आहे, ट्राईड अँड टेस्टेड लिडरशिप आहे की लोक अनेक वेळेला तुम्हाला निवडून देतात आहे, परत परत तुम्ही निवडून येत आहे, लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडून माझी अपेक्षा राहील की निवडणुकीमध्ये कितीही रणसंग्राम जरी झाला तर निवडणुकीनंतर त्वरित तो विसरण्याच्या बाबतीमधला मोठेपणा हा आपण दाखवला पाहिजे. पुढची 5 वर्ष आपण ताकदीने काम केलं पाहिजे. हे खरं तर मनामध्ये खुणगाट तुम्ही बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटत होतं की लोकसभा निवडणूक ही सगळ्यात तशी लोकसंख्या जास्त त्या निवडणुकीमध्ये असते किंवा मतदारसंघ मोठे असतात. पण अनेक वर्ष राजकारणामध्ये लोकांमध्ये राहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की लोकसभेची निवडणूक सोपी, विधानसभेची देखील एक वेळ सोपी, पण नगरसेवक पदाची निवडणूक ही कठीण, ग्रामपंचायतीची निवडणूक कठीण. इथं शक्य नाही निवडून येणं लवकर. आणि इथं एखादा निवडून आल्यानंतर अनेक वेळेला तो निवडून येतो. अशी कराडची एक परंपरा आहे की एखाद्या वॉर्डामध्ये एखादा निवडून आपण दिला व्यक्ती परत परत त्याला रिपीट होण्याचा देखील एक ट्रॅक रेकॉर्ड. काही काही शहरं अशी असतात जिथं रिपीट होत नाही लवकर, काही काही शहरं असतात जिथं रिपीट होतो किंवा लोक एका नेतृत्वावर विश्वास ठेवला की त्याला अनेक वेळेला निवडून देण्याची देखील भूमिका ठेवतात. त्यामुळं मला असं वाटतं की आज स्वच्छ सर्वेक्षण विषयी आपण जी बैठक घेतली ही अत्यंत चांगली बैठक झाली. आज आदरणीय जयवंतदादांनी अनेक गोष्टीची मागणी केली, अनेक यंत्र तुम्हाला पाहिजेत, काही इक्विपमेंट पाहिजेत. मी सीओ साहेबांना म्हटलं की हे जेवढं मागतात आहे तेवढं एकदमच आपण त्यांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं एकदमच देऊन टाकूया, कारण शहरासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना राजूबाबांच्या नेतृत्वाखाली अनेक
मोठी विकास कामं आपल्या शहरासाठी आली। कराडच्या स्टेडियमसाठी आम्ही देवेंद्रजींच्या मागे लागून एकनाथराव शिंदे साहेबांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उपलब्ध करून दिले आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अनेक विकास कामं जी मागे मंजूर झाली होती महायुतीच्या सरकारमध्ये, ही सगळी कामं पूर्णत्वापर्यंत नेण्याचा प्रयत्न हा आम्ही सगळे मिळून करणार आहोत। आज विधानसभेचा सदस्य म्हणून माझी एकच जबाबदारी आहे की नगरपालिकेचे जे लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींना कुठल्या गटाचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता त्याला मनापासून ताकद देणं, त्याचं संरक्षण करणं, त्यांची कामं करणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी समर्थपणे पार पाडीन हे सांगण्यासाठीच मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेलो आहे। जे आपलं स्थानिक राजकारण आहे त्या स्थानिक राजकारणामध्ये विधानसभेच्या सदस्यांनी किती लक्ष घालावं याची देखील मर्यादा आपण राखणं गरजेचं आहे। ठीक आहे, ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका असतात आपल्याला पक्षीय चिन्हावरच निवडणुकीला सामोरे जावं लागतं। नगरपालिकेच्या निवडणुकींना देखील पक्षाची जी ध्येयधोरणं असतात किंवा शेवटी आपण महायुतीत काम करतो, आम्ही तरी महायुतीत काम करतो, आम्हाला काही महायुतीकडनं निर्देश येतील किंवा वर नेते मंडळी ठरवतील तशी भूमिका घ्यायला लागते। त्याबरोबर विरोधी बाजूचे लोक जे आहेत त्या लोकांना देखील बरोबर घेण्याची भूमिका ही विकास कामाच्या बाबतीमध्ये आपण ठेवली पाहिजे। त्यांच्या सुद्धा सूचना या गांभीर्याने घेण्याचं काम आपण केलं पाहिजे, तरच आपल्या शहराची प्रगती होऊ शकेल आणि शहराची प्रगती करणं ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन आपण काम केलं तर निश्चित स्वरूपी कराडच्या बाबतीमध्ये जी स्वप्न आपण पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं आपला एक ध्येय आहे ते सुद्धा होऊ शकेल असा आशावाद देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो। आपल्या कराड शहराला प्रॉपर अर्बन प्लॅनिंग पुढच्या 25 वर्षाचं करण्याची गरज आहे। कराड शहराची लोकसंख्या वाढायला मर्यादा काय आहेत? कारण कराड शहराला क्षेत्रफळ जे आहे ते आता लिमिट झाले की आता वाढायला जागा कुठं आहे? मला वाटतं आपल्या वाकान परिसरामध्ये थोडीशी जागा आहे, तेवढीच जागा आहे। बाकी आपण बघितलं तर उपनगर आहेत आपल्याला, इकडं गोळेश्वरची कारव्याची हद्द लागली आहे, इकडं मलकापूरची हद्द लागलेली आहे, इकडं नदी आहे, तिकडं सैदापूर आहे, तिकडं वारुंजी आहे। त्यामुळं कराड शहराची उपनगर आता मोठ्या प्रमाणावर तिथं लोकसंख्या वाढायला लागलेली आहे। कराड शहराला आता क्षेत्रफळ हा मोठा विषय आहे आणि क्षेत्रफळ हा विषय असल्यामुळे व्हर्टिकल डेव्हलपमेंट कराड शहराची होणं गरजेचं आहे। व्हर्टिकल डेव्हलपमेंटला अडसर काय? तर व्हर्टिकल डेव्हलपमेंटला ज्या नदीपासून आपल्याला नियमावलीनं ब्लू लाईन रेड लाईनची बंधनं आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीतरी शासनाकडनं विशेष सवलत मिळते का? किंवा मला आत्ता सांगण्यात आलं की सांगलीला ज्या पद्धतीनं काही करण्यात आलंय अशी विशेष बाब म्हणून आपल्याला काही करता येतं का? कारण शेवटी एखादं शहर नदीकाठी असेल तर त्याला पुराचा धोका हा काही ना काही प्रमाणामध्ये राहणारच। आपण जर का एखादं वाळवंटामध्ये शहर असेल त्याची नियमावली रेड लाईन ब्लू लाईनची ही जर का नदीच्या जवळच्या शहराला लावली तर तेही चालणार नाही। नदीकाठी जे शहर आहे त्याला काही नॉर्म्स हे आपल्याला रिलॅक्स करून द्यावे लागतील आणि हे आपण रिलॅक्स करून जर का नॉर्म्स दिले तरच डेव्हलपमेंट त्या शहराची होऊ शकेल। आता नदीपासून 200 मीटरपर्यंत काही डेव्हलपमेंट करायची नाही असा जर का नियम असेल आणि 200 मीटरमध्ये जर का एक्स आपले लोक राहत असतील तर मग कायमस्वरूपी जे जुने स्ट्रक्चर आहेत 50-50 वर्षापूर्वी उभे राहिलेले घरं आहेत त्याच घरामध्ये आपल्याला राहायला लागेल, आपल्याला हायराईज बिल्डिंग्स बांधता येणार नाही। त्यामुळं एखाद्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण जरी झाली तर त्या पूर परिस्थितीमधनं प्रॉपर इव्हॅक्युएशन करण्यासारखी व्यवस्था आपण जर का करू शकलो तर ती व्यवस्था करून आपल्याला काही शहराच्या डेव्हलपमेंटसाठी विशेषतः व्हर्टिकल डेव्हलपमेंटसाठी काय करता येतं हा प्रयत्न देखील राज्य सरकारच्या मागे लागून आपण केला पाहिजे। त्याबरोबर शहरातल्या झोपडपट्टीच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला मी माझे विचार मांडलेले आहेत, विधानसभेमध्ये देखील विचार मांडलेले आहेत की पक्की राहण्याची घरं ही गावातल्या प्रत्येक नागरिकाला मिळालीच पाहिजे। मग स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून SRAचे तुम्ही प्रकल्प करा किंवा तुम्ही माडाला तशी विनंती करा आणि राज्य सरकारची मदत घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून माडाच्या माध्यमातून काही आपल्याला वेगळा प्रकल्प येतोय का हा तुम्ही बघा। स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटी काय करते
की स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटी एखादी 1 एकर जागा असेल आणि त्याच्यामध्ये जर का 40 आपले लोक पत्र्याच्या घरामध्ये राहत असतील तर त्या 40 लोकांसाठी जे काही शासनाचे नियम आहेत किंवा जे काही प्रचलित नियम आहेत त्याच्याप्रमाणे एक हायराईज बिल्डिंग आपण करायची आणि राहिलेली जागा जी आहे त्याचं कमर्शियल कॉम्प्लेक्स करा किंवा त्या डेव्हलपरला जे काही योग्य वाटेल ते त्यांनी करावं आणि त्याला रितसर त्यांनी बाहेर विक्री त्याची करावी आणि त्यामधनं क्रॉस सबसिडी करून जे आमचे सर्वसामान्य माणसं आहेत त्याला पक्कं राहण्याचं घर नाही अशा लोकांसाठी बिल्डिंग उभी करावी किंवा प्रधानमंत्री आवास योजना शहरी आहे मोठ्या प्रमाणावर त्याच्यामधनं कामं होतात आहे. केंद्र सरकारने धोरण केलं सत्तेत आल्या 2024 साली मोदी सरकारने असं धोरण केलं की 3 कोटी पक्की राहण्याची घरं ही नागरिकांना आपल्या देशामध्ये या 5 वर्षात द्यायची. 3 कोटी पक्की राहण्याची घरं म्हणजे 60 लाख घरं देशामध्ये एका वर्षाला द्यायची. आणि त्यामुळं कराड आणि कराडच्या परिसरामध्ये आम्ही मागं सर्वेक्षण केलं होतं, जनरल माहिती घेतली होती. ते 1360 लोकांना पक्की राहण्याची घरं देणं आवश्यक आहे. आणि आता ह्याच्यामध्ये कदाचित वाढ सुद्धा होईल. कदाचित काही सर्वेक्षणामध्ये राहिले असतील लोक त्यांना देखील आपल्याला घेता येईल. ही सगळी लोक ज्या वेळेला पक्की राहण्याची घरं ह्यांना मिळतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं शहराला एक वेगळ्या प्रकारचा नावलौकिक देखील तुम्हाला प्राप्त होताना दिसेल. आपल्या ओपन स्पेसेसची डेव्हलपमेंट असेल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्या मूलभूत गरजा आहेत STP असेल, पिण्याचं पाणी असेल, सोलरमधून निर्माण होणारी वीज असेल, तुमचे जे काही सेग्रिगेशन प्लांट्स आता आपले आपण केलेले आहेत. मला सूर्यवंशी मळ्यामध्ये सेग्रिगेशन प्लांट आहे म्हणून आपण सांगितलं, त्याला व्हिजिट करू आपण एकदा की सेग्रिगेशन कसं होतं, ओल्या कचऱ्याचं, सुक्या कचऱ्याचं. आपल्याला मॅन्युअर निर्माण आपण जो करतो आणि शासनाचा जो ब्रँड आहे त्याच्या माध्यमातून आपण विकतो त्याची निर्मिती कशी जास्त आपल्याला करता येईल आणि विशेषतः गाव स्वच्छ ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं आपण केलं पाहिजे. सगळा अवेअरनेसचा सुद्धा मोठा विषय की एखाद्या गावामध्ये ज्या वेळेला इतकी स्वच्छता असते की लोकांना घाण करायला सुद्धा नको वाटतं, एवढी स्वच्छता आपल्या गावामध्ये करायचा आपण मानस ठेवला पाहिजे. की एखाद्या अगदी चकचकीत जागा असेल तर तिथं आपण खिशामधनं एखादा कागद टाकताना आपल्याला नकोच वाटतं की अरे आपण कसा इथं कागद टाकायचं. पण तिथं जर का अस्वच्छता असेल तर मग खिशामधनं आपण सहजरित्या एखादा कागद की ऑलरेडी अस्वच्छ आहे त्यामुळे असा आपण टाकून काय फरक पडला. त्यामुळे स्वच्छता अशा प्रतीची आपण केली पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे की हे स्वच्छता इथं मेंटेन करण्यासाठी जे काय लागेल ते आपण देखील केलं पाहिजे. त्यामुळे अनेक आपल्याला मार्ग आहेत की सेग्रिगेशनचं आपण सांगितलं ते तर आहेच, पण त्याच्याबरोबर आपल्याला आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातनं आपण कॉन्ट्रॅक्टवर स्वच्छतेसाठी जी लोक घेतलेली आहेत ती लोक टिकवण्यासाठी पैशाची गरज आहे. आणि त्या पैशाची गरज आपल्या हक्काचेच पैसे आहेत जे 7.5 कोटी रुपये सरकारकडे अडकलेले आहेत. त्याच्यासाठी आपण अर्बन डेव्हलपमेंट मंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आपण चक्रा मारल्या पाहिजेत, प्रयत्न केला पाहिजे. राजकीय आपण पूर्ण आपली शक्ती वापरली पाहिजे आणि ते 7.5 कोटी रुपये आपल्या नगरपालिकेला कसे मिळतील याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा जर का आपल्याला 3च महिन्याचे पैसे असतील तर 3 महिन्यानंतर ही सगळं स्वच्छ सर्वेक्षणचं काम हे सगळं तुमचं ठप्प पडेल आणि आपल्याला भविष्य काळामध्ये जे स्वप्न आपण पाहतोय की परत एकदा आमचा नंबर यावा तो नंबर यायच्या स्थितीमध्ये आपण राहणार नाही. त्यामुळे पैशाची गरज ही पहिल्यांदा पूर्ण केली पाहिजे, कारण सगळ्या गोष्टीची सोंग होतील, पैशाचं सोंग करता येत नाही आणि त्यामुळे ती गोष्ट आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला खूप पैसे आणू, इन्फ्रास्ट्रक्चर होईल, पण डे टू डे जी स्वच्छता आपल्याला ठेवली पाहिजे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झाल्यानंतर चालवण्याची कार्यसक्षमता जी पाहिजे सक्षमता असण्यासाठी आपल्याला आपले जे सेवक आहेत किंवा आपले जे तिथले टेक्निशियन्स आहेत यांना सुद्धा व्यवस्थित प्रशिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे. खूप मोठा STP प्लांट आपण बसवला, तो STP प्लांट चालवणारा ऑपरेटर चांगला नसेल तर त्या STP प्लांटचा काय उपयोग. आज जर का आपण म्हणतोय की आमचा STP प्लांट आहे 40% एफिशियन्सीने चालतो, मग त्याचा उपयोग काय. छोटा STP प्लांट असेल पण 100% एफिशियन्सीने चालेल तरच सुवेजचं ट्रीटमेंट होईल, तरच पाणी स्वच्छ नदीमध्ये जाईल. आणि जर का मलकापूर कडून जसं काय राजू बाबांनी आत्ता मला सांगितलं किंवा मला त्याच्याबद्दल त्यांनी एक त्यांचा विचार व्यक्त केला, समजा एखाद्या विभागातून सुवेज अनट्रीटेड येत असेल नदीमध्ये तर अनट्रीटेड सुवेज हे सगळ्यात हॅझार्डस असतं.
अनट्रीटेड सुवेज जर का नदीमध्ये गेलं आणि तिथनंच तुम्ही लिफ्टिंग जर का केलं तर तुम्ही स्वच्छ पाणी कसं नागरिकांना देणार? त्याच्यामध्ये जर का तुम्ही जर्म काउंट काढला तर जर्म काउंट खूप जास्त असणार आणि ते नॉट फिट फॉर ड्रिंकिंग असं पाणी देखील होऊ शकतं. आणि ही काळजी घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा STP सगळे चेक केले पाहिजे. छोटी छोटी जी गावं आहेत जी डायरेक्ट सुवेज सोडतात नदीमध्ये, तिथं देखील STP प्लांट करायला लागतील. झिरो लिक्विड डिस्चार्ज करायला लागेल. नुसतंच एखाद्या नगरपालिकेचं STP करून थांबायचं नाही आपल्याला. तर कोयनेपासून इथपर्यंत जी गावं आहेत ज्याचं STP करणं जिथं गरजेचं आहे, भले दुसऱ्या मतदारसंघामध्ये असले तर त्या विधानसभेच्या सदस्यांना, आता आदरणीय पालकमंत्र्यांचाच मतदारसंघ आहे त्यामुळे सोपं जाणार आपल्याला, त्यांना देखील आपण कोऑर्डिनेट करू की ही गावं ही नदी पात्रामध्ये यांचा सुवेज कळत न कळत येतोय आणि इथं सुवेज ट्रीटमेंट प्लांट असणं गरजेचं आहे. आणि असं काही नाही की खूप मोठं गाव आहे म्हणून मोठा सुवेज ट्रीटमेंट प्लांट तिथं मिळू शकतो पण लहान गावाला मिळणं कठीण आहे, असं काही नाही. छोटा सुवेज ट्रीटमेंट प्लांट बसवा, काय अडचण आहे तुम्हाला? 10,000 लोकसंख्येला 10,000 लोकसंख्येच्या प्रमाणात बसवा, 1,000 लोकसंख्येला 1,000 लोकसंख्येच्या प्रमाणात बसवा. या सगळ्या गोष्टी भविष्य काळामध्ये करण्यासाठी कलेक्टिव्ह लीडरशिप किंवा सामूहिक नेतृत्व हे आता आपल्याला इथं सगळ्यांचं मिळून आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. ते नेतृत्व आपण करण्यासाठीच आजची ही बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना या सभागृहाचं महत्त्व आहे. आणि विधानसभेमध्ये तुम्हाला जेवढं बोलायला इथं मिळतं या सभागृहात तेवढं विधानसभेमध्ये मिळत नाही. विधानसभेमध्ये टाईमचं खूप बंधन असतं. एका पक्षाला किती वेळ मिळतो हे ठरलेलं असतं, कुठल्या विषयावर किती बोलायचं हे देखील ठरलेलं असतं. त्या मनाने ह्या सभागृहाचा आनंद आहे. इथं थोडी मीटिंग तुमची वाढू शकते, लांबू शकते, बोलू शकता, तुम्ही पाहिजे तसे विचार मांडू शकता. आणि त्यामुळे ह्या सभागृहाला एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन की याच्या रिनोव्हेशनसाठी माझ्याकडून आपण पैसे मागू. आपण याच्या रिनोव्हेशनला जबरदस्त सभागृह करू. तुम्हाला विधानसभेमध्ये असल्याचा भास येईल अशा पद्धतीचं सभागृह आपण नगरपालिकेचं करून देऊ. एअर कंडिशन्स वगैरे सगळे नवीन लावू, सगळं चांगलं करू आणि प्लॅन आम्हाला द्या. त्यामध्ये आणखीन काही चांगलं करण्यासाठी सूचना करायला लागल्या. काय आता काय आहे की लोकसंख्या जशी वाढते गावाची तसं ते संख्या देखील नगरसेवकांची ही वाढत असते. त्यामुळं माझी सगळ्या इच्छुक नेत्यांना एक चांगला त्यांना मी हे आहे म्हणजे सल्ला आहे माझा. सल्ला असा आहे की जो संभाव्य प्रतिस्पर्धी आहे त्या संभाव्य प्रतिस्पर्धी माणसाला जर का एखादी कमिटी वगैरे प्रॉमिस तुम्ही केली तुला मॅनेज करता आलं तुमचं काम सोपं, असं काय करता येईल का ह्याचा सुद्धा विचार गांभीर्याने तुम्ही करा. त्यामुळं तुमच्या ज्या कमिटी आहेत ना नगरपालिकेच्या त्या फंक्शनिंग करा. एखाद्या माणसाला त्या कमिटीत बसलं असं वाटलं पाहिजे की बस माझं ह्या कमिटीमध्ये ऐकलं जातं. आता काय होतं बरेच वेळेला आपण ज्या कमिट्या करतो त्या कमिट्या नॉन फंक्शनिंग होतात. कमिटी करतो आपण, लोक नेमतो, त्याची बैठकच होत. त्या माणसाला वाटतं याचं महत्त्व नाही. कमिटी एखादी करून 4 बैठकी त्या कमिटीच्या घ्या आणि त्याचं ऐकल्यासारखं करा. निश्चित स्वरूपी अनेक गावामध्ये लोक ज्यांना नेतृत्व करण्याची इच्छा आहे त्यांना तिथं घातलं तर गावचा पण फायदा होईल, राजकारण्यांचा पण फायदा होईल. सगळं दोन्हीकडून तुमचं काम होऊन जाईल आणि गावाच्या एकंदरीत वर्किंगसाठी सुद्धा हे चांगलं आहे की अनेक असे सुद्धा लोक आहेत ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. असे खूप लोक आहेत की ज्याला निवडणूक लढवायची नाही पण त्याला विचार मांडावेसे वाटतात, त्याला सांगावं असं वाटतं, त्याला वाटतं की हे माझं ऐकलं पाहिजे, जे सत्तेमध्ये आहे त्यांनी माझ्या विचाराचा वापर केला पाहिजे. अशा सुद्धा लोकांना आपण या मार्गदर्शक कमिट्यांमध्ये घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. काल खरीप हंगामाची नियोजनाची आम्ही बैठक लावली होती आणि आपण इथं केलं तसंच आम्ही तिथं केलं की आम्ही म्हटलं ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे त्यांनी मार्गदर्शन करा म्हणून आम्ही एक खुली ऑफर दिली. ज्याला बोलायचं त्यांनी बोला. तर एक आजोबा आले, त्यांनी माईक घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडून आला, आम्ही प्रयत्न केला तुम्हाला निवडून आणण्यासाठी आणि आमची तुमच्याकडनं फार अपेक्षा आहे आणि आमचं एवढंच मत आहे की प्लॅस्टिकच्या फुलावर बंदी घाला. तर मी पण म्हटलं आता प्लॅस्टिकच्या फुलावर कशाला बंदी घालतात? तर हे म्हणतात माझी फुलबाग आहे आणि आमच्या फुलाचं मार्केट कमी होतं म्हणून प्लॅस्टिकची फुलं बंद करून टाकतात. त्यामुळं शेवटी मला सुद्धा ही भूमिका घ्यायला लागली. मग
मी भाषणात सांगितलं, काही काका काळजी करू नका, आपण 100% प्रयत्न करूया, प्लास्टिकच्या फुलावर बंदी घालता येते का याचा आपण प्रयत्न करूया. पण परत सभागृह सोडताच एक जण भेटला आणि तो म्हटला आपलं दुकान आहे, आपण प्लास्टिकची विकू. म्हटलं जाऊ दे, मनाव घेऊ नको, जास्त बोलावं लागतं. त्यामुळे ठीक आहे, विनोदाचा भाग आपण सोडू, पण यात मतितार्थ एवढाच माझा आहे की आपण लोकांच्या सूचना घेतल्या पाहिजेत, काम केलं पाहिजे. आणि आज एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे की काल भारत सरकारने आपल्या सैन्य दलाने जी घृणास्पद घटना 22 एप्रिलला आपल्या देशामध्ये घडली आणि ज्या लोकांचा कशाशी काही संबंध नाही अशा सामान्य नागरिकांवर अन्याय करण्याची भूमिका काही आतंकवाद्यांनी घेतली, आपल्या देशामध्ये दुही माजवण्याचं काम ज्या काही लोकांनी करायचा प्रयत्न केला, त्यांना योग्य ते उत्तर हे आपल्या सैन्य दलाने दिलं. खऱ्या अर्थानं भारत सरकारचे आभार मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानू इच्छितो की अशी धारिष्ट्यपूर्ण कारवाई ही भारत सरकारने केली आणि थोडके नाही तर 26 अतिरेकी अड्ड्यांवर एकाच वेळेला 20 मिनिटांमध्ये हल्ला हा भारत सरकारने केला. धारिष्ट्य दाखवलं आणि भारत सरकारने जगाला दाखवून दिलं की जर का आमच्या नागरिकाचा खून कोण सांडवणार असेल तर त्या एकेका ठेंबाची किंमत आम्ही कोणी कुठेही असो, दुसऱ्या देशात असो, कोणी काही करत असो, त्याला ती किंमत आम्ही मोजायला लावू, अशा प्रकारचा संदेश हा जगाला देऊन परत एकदा महासत्ता आपला भारत आहे हे दाखवून देण्याच्या बाबतीमधलं काम हे भारत सरकारने केलं, आपल्या सगळ्या सैन्यांनी केलं. याच्याबद्दल त्यांचे आपण आज सगळ्यांनी मिळून आभार मानणं आवश्यक आहे. आज ह्या बैठकीनिमित्त आपण सगळेजण मला बोलवलं, आपण सगळेजण उपस्थित राहिलात, याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानून भविष्य काळामध्ये एकमेकाच्या हातात हात घालून आणि मीडियाच्या प्रतिनिधींना देखील माझं सांगणं आहे की आपल्या देखील खूप चांगल्या काही सूचना असतात. मी सुद्धा आपल्या मीडियाच्या सगळ्या सूचना ह्या मी गांभीर्याने घेत असतो आणि त्यामुळं अनेक वेळेला रस्त्याच्या विषयीच्या समस्या आपण ज्या मांडता किंवा इतर काही नागरी प्रश्नांच्या बद्दलच्या समस्या मांडता त्या आपण अत्यंत गांभीर्याने घेतो आणि विशेष समस्या आपण ज्यावेळेस मांडता त्यावेळेला त्या समस्यावरच आम्ही सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो, कारण आपण नवीन आहे आणि आपण रशियात काय चाललंय, अमेरिकेत खड्डा पडला हे असलं बोलायचं काही आपली उंची पण नाही. आणि त्यामुळे बाहेरचं जास्त न बोलता फक्त नगरपालिकेचे प्रश्न, मतदारसंघातले प्रश्न ह्याच्याकडे माझा फोकस जास्त असतो आणि बाहेर थोडा कमी असतो, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर फोकस कमी असतो. त्यामुळे जास्त गतीनं कामं ही मतदारसंघामधली होताना देखील आपल्याला भविष्य काळामध्ये दिसतील. एवढंच आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.